व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची आणि गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ चाललेल्या या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येक मुद्द्यावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. याआधी 2020 मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर म्हणजेच निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जे आहेत त्यांच्यावर नार्को टेररिझम म्हणजेच अंमली पदार्थाचा दहशतवादाचे आरोप ठेवून त्यांच्या अटकेसाठी सुमारे 15 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर ऑपरेशन गिडियन देखील राबवण्यात आलेलं होतं. 2020 मध्ये काही अमेरिकन माजी सैनिकांनी आणि व्हेनेझुएलाच्या बंडखोरांनी मादुरो यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आणि पकडण्यासाठी समुद्रमार्गे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, जो पूर्णपणे फसलेला होता. व्हेनेझुएला अमेरिका संबंध नेमकं कधी बिघडले, त्याची सुरुवात कधी झाली, तर प्रामुख्यानं 1999 मध्ये जेव्हा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ बनले, त्यांनी समाजवादी धोरणं स्वीकारले आणि अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात असलेल्या तेलाचे साठे सरकारी नियंत्रणाखाली आणले. तेव्हापासून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि आर्थिक युद्धाला सुरुवात झाली. जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले तेव्हा चीन आणि रशिया यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी व्हेनेझुएलाला मदत केली. चीननं तर व्हेनेझुएलाला अब्जावधी डॉलर्सचं कर्ज दिलं आणि त्या बदल्यामध्ये स्वतःकडे स्वस्त तेल मिळवून घेतलं. रशियाने लष्करी मदत केली, शस्त्रास्त्र पुरवले आणि व्हेनेझुएलाला पाठिंबा दिला. या दोन्ही देशांसाठी व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेच्या प्रभावाला शह देण्याचा एक महत्त्वाचा मित्र ठरला. जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे आहे, जो इराकप्रमाणे, ज्यामुळे जे इराकसोबत झालं आणि सद्दाम हुसेन सोबत जे काही घडलं तेच व्हेनेझुएलाच्या मादुरो सोबत आणि व्हेनेझुएला सोबत अमेरिका करणार असंही सांगितलं जात होतं. जे चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना देखील दिसत आहे. अमेरिकेने मादुरो यांच्यावर सुरुवातीला ड्रग्ज, कोकेनचे आरोप केले आणि थेट त्यांना घरातून उचललं. कॅरेबियन समुद्रात सबमरीन आणि 15,000 सैनिक देखील काही दिवसांपूर्वी तैनात करण्यात आलेले होते. सांगण्यात आलं होतं की हे सगळं ड्रग्जला थांबवण्यासाठी आहे, परंतु चित्र स्पष्ट होत गेलं. जे सगळं चाललंय ते व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली असलेल्या काळ्या सोन्यासाठी. म्हणजेच काय, तर व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली जगातील सर्वाधिक मोठा हेवी क्रूड म्हणजेच कच्च्या तेलाचा साठा आहे. या तेलासाठी अमेरिकेने इराकप्रमाणेच इथेही लोकशाही स्थापन करणं आणि हुकुमशाही संपवणं व ड्रग्ज हेच कारण दिलं आहे. ज्याप्रमाणे सद्दाम हुसेनला पकडलं त्यावेळेस त्यांच्याकडे WMD म्हणजेच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, न्यूक्लिअर वेपन असल्याचा दावा करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे आता व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत निकोलस मादुरो यांच्याकडे ड्रग्जचा दहशतवादी म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा खेळ जो चालू आहे तो तेलासाठी चालू असल्याचं सांगितलं जातं. मेक्सिकोमध्ये अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट असून अमेरिकेचं त्यांच्याशी जे संबंध आहेत ते तुलनेनं व्हेनेझुएलाच्या